हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री 2 मधल्या लेक्चर नंबर 3ला विचार केलेला आहे. या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण कंपाऊंड अँगलचा अभ्यास करतो. कंपाऊंड अँगलमध्ये आपला साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी, हे तुमचे जे 6 कंपाऊंड अँगल असतील, या 6 कंपाऊंड अँगलचे ॲप्लिकेशन तुम्हाला तयार करायचे आहेत. कसे ॲप्लिकेशन तयार करायचे पहा बरं. तुम्हाला विचारले प्रूव्ह दॅट टॅन 8 थीटा मायनस टॅन 5 थीटा मायनस टॅन 3 थीटा मस्ट बी इक्वल टू टॅन 8 इंटू टॅन 5 इंटू टॅन 3. सरळ सरळ तुमचा दिलेला प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल का हो सर, या प्रॉब्लेममध्ये काय नवीन आहे? तुमचं इथं मायनस आहे, इथे इंटू आहे. मग हेच तर आपल्याला नवीन पद्धत करायची आहे. पण 100% मला जर हा प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा असेल तर या ठिकाणी कोणता तरी एक कंपाऊंड अँगल येणार आहे. मग कंपाऊंड अँगल तुमचे 6 आहे. 2 साईनचे, 2 कॉसचे, 2 टॅनचे. इथं साईन कॉस नाही, म्हणजे सरळ सरळ टॅन लागणार. एक तर प्लस लागेल किंवा मायनस लागेल. पाहू बरं आपण. प्लस काय आहे तुमचा? tan a plus b is nothing but tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. 100% आपल्याला प्लस किंवा मायनसचा टॅन ए प्लस बी किंवा टॅन ए मायनस बी कामात पडणार. मग आता तुम्हाला असं रिलेशन तयार करायचं पहा. प्रॉब्लेममध्ये बोलायची गरज नाही, फक्त विचार करणं पडतो. या ठिकाणी 8, 5, 3 ला जोडणारं रिलेशन कोण आहे पहा. वी नो. तुम्हाला असं माहिती आहे या ठिकाणी 8 थीटा मस्ट बी इक्वल टू 3 थीटा प्लस 5 थीटा. समजलं असेल तर पटकन यस म्हणा, नाही तर नाही म्हणा. पहा, नर्सरी किंवा तुमच्या फर्स्ट स्टँडर्डचा प्रश्न आहे. 8 म्हणजे 5 प्लस 3 लिहिलं चालते का, किंवा 3 प्लस 5 लिहिलं चालते का? तुम्ही हा म्हटले. आता मला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये इथं टॅन दिलेलं आहे, तर मी टेकिंग टॅन टू बोथ साईड घेतो. पहा, टॅन 8 थीटा मस्ट बी इक्वल टू टॅन 3 थीटा प्लस 5 थीटा. इथं मी टॅन 3 थीटा प्लस 5 थीटा टेकिंग टॅन टू बोथ साईड घेतलं, कारण टॅन हवा होता. पहा, टॅन ए प्लस बी आला. हा माझा ए असेल, हा बी असेल. चला बोला फॉर्म्युला फास्टमध्ये. कोणाला पहा, टॅन 3 थीटा प्लस टॅन 5 थीटा अपॉन 1 मायनस टॅन 3 थीटा इंटू टॅन ऑफ 5 थीटा. ही व्हॅल्यू लिहिलेली आहे तुमची टॅन 8 थीटाची. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा, हे सर्व सारखे आहे का? तर आपल्याला सरळ जाणवते. या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन सॉल्व करायचे असतील तर क्रॉस मल्टिप्लाईड करा. टॅन 8नं याला मल्टिप्लाय करा, 1नं याला मल्टिप्लाय करा. काय आलं पहा, टॅन 8 थीटा 1 मायनस टॅन 3 इंटू टॅन 5 इज इक्वल टू टॅन 3 थीटा प्लस टॅन 5 थीटा. पहा मित्रांनो, काय आलं? टॅन 8 इंटू 1 हा आला टॅन ऑफ 8 थीटा मायनस टॅन ऑफ 8 इंटू टॅन 3 इंटू टॅन 5. मी सरळ सरळ मल्टिप्लाय केलं. 1ला टॅन 8नं मल्टिप्लाय केलं, टॅन 8ला या 2 टर्मला मल्टिप्लाय केलं. रिमेनिंग टर्म ॲज इट इज टॅन 3 थीटा प्लस टॅन 5 थीटा. जसा प्रूफ तशी रिक्वायरमेंट करायची. पण टॅन 8 पॉझिटिव्ह आहे, हा 5 इकडं ट्रान्सफर करा, 3 इकडं ट्रान्सफर करा. ही पूर्ण एकच टर्म आहे, ही तिकडं ट्रान्सफर करा. पहा, टॅन 8 जसाच्या तसा, हा प्लस इकडं आला तर मायनस झाला, 5 थीटा झाला. हा प्लस 3 इकडं झाला तर मायनस झाला, टॅन 3 थीटा झाला. आणि पूर्ण जी टर्म आहे ही RHSला गेली. म्हणजे इथं असेल तुमचा टॅन 8 थीटा इंटू टॅन 3 थीटा इंटू टॅन 5 थीटा. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेला प्रॉब्लेम कसा तयार केला. या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह दॅट, शो दॅट विचारलं होतं. लगेच तुम्हाला समजलं की हा कंपाऊंड अँगलवर डिपेंड आहे. 6 पैकी इथं टॅन आला, म्हणजे टॅन ए प्लस बी किंवा टॅन ए मायनस बी. तुम्ही टॅन ए प्लस बी घेतला. 5 थीटा, 3 थीटा आणि 8 थीटा याला जोडणारं रिलेशन घ्या, दुसऱ्या टर्म घेऊ नका. मग तुम्ही रिलेशनमध्ये घेतला 8 थीटा. 8 म्हणजे 3 प्लस 5 आला तुमचा. 3 प्लस 5 आल्यानंतर टेकिंग टॅन टू बोथ साईड टॅन ए प्लस बी घेतलं, क्रॉस मल्टिप्लाइड केलं आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. आता या ठिकाणी पहा बरं, तुम्हाला होमवर्क दिलं सरनं, टॅन 3x टॅन 2x इंटू टॅन एक्स बरोबर टॅन 3x मायनस टॅन 2x मायनस टॅन एक्स. लगेच तुम्ही सांगितलं सर या गणितामध्ये एकदम सिम्पल टेक्निक आहे. तुम्ही टॅन 3xला
टॅन 2x प्लस एक्स लिहा, 100% तुमचा प्रॉब्लेम येईलच, 100% प्रॉब्लेम तयार होतो. बस आता जसा पहिला आणि दुसरा प्रॉब्लेम आहे तसं तुम्हाला तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये जास्त वर्क करणं पडते. याचं कारण आहे यामध्ये एखादा 2 नवीन फॉर्म्युला येऊ शकतो. पहा इथं तुम्हाला वी नो, आता तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा, टॅन 50ची किंमत टॅन 40 प्लस 2 टॅन एवढी आहे, म्हणजे आपलं 50चं रिलेशन 40 प्लस 10मध्ये करायचं. काही पोरांना नाही सर आम्हाला 50चं कन्वर्शन 60 मायनस 10 घ्यायचं, नाही असं करता येणार नाही. तुम्हाला ज्या शो दॅटच्या टर्म दिल्या त्यामधल्याच 2 टर्मचं सिलेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी करणं पडेल. पहा टॅन 50 आला, टॅन 40 प्लस 2 टॅन 10, म्हणजे वी नो तुम्हाला काय माहिती आहे. पहा टॅन ए प्लस बी, आत्ताच फॉर्म्युला लिहिला, तुम्ही पूर्ण फॉर्म्युला रिप्रेझेंट करा डॉट डॉट. म्हणजे इथं तुम्ही काय करसान, पहा टॅन 50 याला यूज करसान तुम्ही टॅन 10 प्लस 40. आता तुम्ही 60 या 50ला तुम्ही 60 मायनस 10 लिहू शकतात, पण आपल्याला ती टर्म घेता येणार नाही कारण आपल्या गणितामध्ये 40 आणि 10 झाल्यामुळं 30 घ्या, दुसरी घ्यायचा पर्यायच नाही. चला टॅन ए प्लस बी लावा. इथं आलं टॅन 10 प्लस टॅन 40 अपॉन 1 मायनस टॅन 10 इंटू टॅन 40, हा आला तुमचा टॅन 50. बस क्रॉस मल्टिप्लाय डायरेक्ट करा, विचारपूर्वक करा. टॅन 50 पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा, 1 इंटू टॅन 50 मायनस टॅन 50 इंटू टॅन 10 इंटू टॅन 40, बरोबर आहे, इज इक्वल टू काय आलं पहा टॅन 10 प्लस टॅन 40. आता तुमचं सहज शो दॅट पहा, तुम्ही टॅन 50 पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केलं. आता शो दॅटकडे गेल्यानंतर इथं टॅन 40 आणि 2 टॅन ॲज इट इज आहे, म्हणजे आपल्याला हा टॅन 10, हा टॅन 40 तर आहेच, टॅन 10 आहे, म्हणजे आपल्याला ही जी टर्म दिसते टॅन 50 आणि टॅन 40 याच्या जागी 1 आलं पाहिजे. 1 याच्या जागी जर 1 आलं तर बरोबर तुमचा जो मधातला टॅन 10 आहे तो ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही म्हणसान अशी कसं काय जादू टोन आहे सर इथं. पहा एक प्रयोग करतो मी, टॅन 50 मायनस टॅन 50 इंटू टॅन 40 इंटू टॅन 10 इज इक्वल टू टॅन 10 प्लस टॅन 40. आता ह्या 2 टर्मपासून मला 1 तयार करायचं. कसं 1 करतो ते पहा, कुठं बी चेंज करा, 50मध्ये किंवा 40मध्ये चेंज करा. मी 40मध्ये चेंज करतो. पहा टॅन 40ला असं लिहिलं चालते सांगा, टॅन 90 मायनस 50, म्हणजे तुमचा जो 40 डिग्री आहे त्या 40 डिग्रीला मी 90 मायनस 50 लिहिलं. पहा 90मधून 50 गेले, 40 राहिले. आता एक तुमच्या पुढच्या टॉपिकमध्ये एक पॉईंट आहे तो आता सांगतो. टॅन 90 मायनस थिटा जर असेल तर याचं उत्तर कॉट थिटा असते. काय म्हटलं सर, टॅन 90 मायनस थिटा असेल तर कॉट थिटा. 90च्या पुढे जी किंमत ती पुढे येते. या ठिकाणी टॅन 90 मायनस 50 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू मस्ट बी कॉट 50. म्हणजे तुमचा जो टॅन 40 आहे त्याची इक्वालंट किंमत काय आली, कॉट 50. तसं तर असं का केलं, कारण की मला हा टॅन 10 ट्रान्सफर करायचा, म्हणजे इथं 1 आलं पाहिजे, म्हणजे एक टॅन आणि कॉट याची किंमत 1 येते. टॅन म्हणजे कोण, साईन बाय कॉस, कॉट म्हणजे कोण, कॉस बाय साईन, टॅन इंटू कॉट 1. म्हणजे आता काय झालं पहा, बरोबर तुमचा टॅन 40 जागी कॉट 50 आला. इथं तुमचा टॅन 50 असेल, इथं तुमचा टॅन 50 मायनस टॅन 50 इंटू तुमचा जो कॉट 40 आलेला आहे त्या 40च्या जागी टॅन 40च्या जागी आलं तुमचं कॉट 50 इंटू टॅन 10 इज इक्वल टू टॅन 10 प्लस टॅन 40. सांगा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा इंटू कॉट थिटा. कॉट थिटा इंटू टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू 1. या पूर्ण जी व्हॅल्यू 1 आली, इथं आली तुमची टॅन 50 मायनस टॅन 10 इज इक्वल टू टॅन 10 प्लस टॅन 40. बस तुमचा जो टॅन 10 आहे त्याला ट्रान्सफर करा. इथं कोणाला पहा, टॅन 50 इज इक्वल टू टॅन 40 प्लस टॅन 10 प्लस टॅन 10, बरोबर आहे का नाही. हा मायनस टॅन तिकडे गेला, सरळ सरळ साधी ॲडिशन तयार झाली. पहा टॅन 50 इज नथिंग बट टॅन 40, बरोबर आहे, प्लस 2 टॅन 10. काय आला बाळांनो तुमचा 2 टॅन 10.
असा तुम्ही या ठिकाणी प्रूफ तयार केला. tan 50चा tan 40 + 2 tan 10 बरोबर tan 50 tan 10 + 40 केला, tan a + b केला. आता याची किंमत सारखी करायची. हे नवीन आहे तुमच्यासाठी, हे पुढं शिकवणार मी अलाइड अँगलमध्ये. tan 40ला 90 - 50 लिहिलं. आता tan 90 - थीटा cot थीटा म्हणजे cot 50 आलं. tan 50 cot 51 आलं. याला ट्रान्सफर केलं, रिक्वायर्ड आन्सर. असंच मी तुम्हाला एक होमवर्क दिलेलं आहे आणि होमवर्कची हिंट ही तुम्हालाच माहीत आहे. पहा, या गणितामध्ये 50ला 40 + 10 लिहिलं, तर या गणितामध्ये 65ला तुम्हाला काय लिहायचं. इथं जर तुमचा tan 65 असेल तर याची किंमत येईल तुमची tan 25 + 40. काय येईल बाळा तुमची tan 25 + 40 आणि तुमचा दिलेला प्रॉब्लेम 100% तुम्हाला सॉल्व करायचं. म्हणजे मित्रांनो, तुम्ही या लेक्चरमध्ये tan 8चं कन्वर्शन, त्याच्यानंतर tan 50चं कन्वर्शन हे तुम्ही तयार केलेले आहे. 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. याच्यावर आधारित आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तो सॉल्व करण्यासाठी तुमचं नॉलेज एकदम जबरदस्त असलं पाहिजे. अजून मी तुम्हाला 2 होमवर्क देणार आहे किंवा 2 गणिताची सुरुवात करून देणार आहे, जेणेकरून ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येतील. पहा, आता जे प्रॉब्लेम सॉल्व केले तसेच आपल्याला 2 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. वाटलं असता एक प्रॉब्लेम मी घेतो, एक तुम्हाला देतो, म्हणजे तुम्ही 100% घरी सॉल्व करू शकता. पहा काय दिलेलं आहे इथं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट पहिला प्रॉब्लेम आहे tan 10 + tan 35 + tan 10 × tan 35 मस्ट बी इक्वल टू 1. आता जो प्रॉब्लेम शिकवला याच्यानं त्याच्यामध्ये कुठं काहीच फरक नाही आहे, पण 100% तुम्ही तो प्रॉब्लेम असाच्या असा तयार करू शकता. याच्यासारखा आपण डबल एखादा प्रॉब्लेम बनवू शकतो. पहा, डबल जसाच्या तसा प्रॉब्लेम बनवू शकतो. त्या ठिकाणी दोघांचं रिलेशन तयार करणं पडते. लक्षात ठेवा, तुम्हाला जर हा प्रूफ द्यायचा, पहा असा एक बनवून पाहिजे तुम्ही. इथं आला tan 20 + tan 25 + tan 20 × tan 25 मस्ट बी इक्वल टू 1. ए आणि बी सारखाच आहे. तुम्ही फक्त दोघांची सम 45 आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. दोघांची सम. मी काय केलं, पहिल्या प्रॉब्लेममध्ये 35 + 10 45 येते आणि 25 + 20 हे पण 45 येते. मग तुम्ही ए किंवा बी यामधला कोणचा तरी एक प्रॉब्लेम सॉल्व करा, कोणचा तरी. मी ए सॉल्व करतो, बी हा होमवर्क देतो. पहा, वी नो तुम्हाला काय माहीत आहे, ए प्रॉब्लेमसाठी तुम्हाला स्टँडर्ड अँगल माहीत आहे. 45ची किंमत ही 35 + 10च येणार. इथं 20 + 25 येणार. मी ए प्रॉब्लेम घेतला. इथं आला माझा tan 45 = tan 10 + 35. चला इथं लावा फॉर्म्युला tan A + tan B upon 1 - tan A tan B. सिम्पलसा प्रश्न आहे. व्हॉट इज tan 45? 1. याला क्रॉस मल्टिप्लाइड 1 × 1 1 - tan 10 tan 35 = tan 10 + tan 35. अगोदरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. हा प्रॉब्लेमच संपला. या टर्मला शिफ्ट करा. 1 = आलं tan 10 + tan 35 + tan 10 × tan 35 अशी टर्म या ठिकाणी डेव्हलप झाली. पहा मित्रांनो, सरळ 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 आपण टर्म डेव्हलप केलेली आहे या ठिकाणी. बरोबर आहे. दिलेला प्रॉब्लेम सरळ आहे तुमचा. तसाच तुम्ही पुढचा प्रॉब्लेम बीमध्ये सॉल्व करू शकता. बीमध्ये तुम्ही 45ला कसं लिहितात, 20 + 25 आणि सेम टू सेम तुमचा प्रॉब्लेम डेव्हलप होतो. म्हणजे जर तुम्हाला एक प्रॉब्लेम समजला तर नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही कंपाऊंड अँगलवर सॉल्व करू शकता. पहा, डबल एखादा प्रॉब्लेम घेतो तुमचा, 100% तुम्हाला जमेल. इकडं पहा, प्रूव्ह दॅट cos 27 sin 27 upon cos 27 minus sin 27 = tan 72. हा जो शो दॅट आलेला असेल, या शो दॅटला आपण 2 टाईपनं सॉल्व करू शकतो. एक तर LHSहून जा किंवा RHSहून जा. आपल्या फायद्याचं LHS असेल, फास्ट कॅल्क्युलेशन येतील आपल्याला. पहा, लेफ्ट हँड साईड
इज नथिंग बट कॉस 27 साइन 27 अपॉन कॉस 27 मायनस साइन 27. आता हा प्रॉब्लेम जर मला सॉल्व करायचा असेल तर या प्रॉब्लेममध्ये टॅन आणायचा. टॅन जर आणायचा असेल तर टॅन हे साइन बाय कॉसचं कन्व्हर्शन आहे. बरं सर्व ठिकाणी 27 27 27 आहे, म्हणजे इथं टॅन 27 येतात, पण इथं तर टॅन 72 आलं. कशाला घाबरतात, प्रयत्न करू आपण. अपोजिट झालेले डिवायडेड एन आर अँड डी आर बाय कॉस 27. न्यूमरेटर्स डिनॉमिनेटरला कॉस 27 डिवाइड करा. कॉस 27 कॉस 27 साइन 27 कॉस 27 अपॉन कॉस 27 कॉस 27 साइन 27 अपॉन कॉस 27. ही टर्म कॅन्सल झाली. इथं राहिलं 1 प्लस टॅन 27, हे राहिलं 1 मायनस टॅन 27 झालं. तर का सर इथं तर 72 आलं. हीच तर खरी परीक्षा आहे. आता इथं कंपाऊंड अँगल आहे टॅन ए प्लस बीचा. वी नो. तुम्हाला काय माहीत आहे पहा, चला लक्ष द्या. टॅन 45 किंवा टॅन पाय बाय 4 याची किंमत 1 असते. तुमच्या 1च्या जागी मी असं लिहितो, टॅन 45 प्लस टॅन 27 अपॉन 1 मायनस टॅन 45 इंटू टॅन 27. आता मुलांना ही स्टेप कळत नाही. हे बा, या 1च्या जागी हे लिहिलं, ते मुलं म्हणतात या 1च्या जागी काऊन नाही लिहिलं. अरे फॉर्म्युला कसा असतो, टॅन ए प्लस टॅन बी 1 मायनस टॅन ए टॅन बी. याच्या शेजारी पण 1 आहे ना, म्हणून आपण टॅन 45 इथंही लिहिला इथंही लिहिला. बाळा, या टॅन 27चा कोइफिशियंट 1 आहे, त्या 1च्या जागी टॅन 45 लिहिलेला आहे, आणि 1 इंटू एनी क्वांटिटी ॲज इट इज. ह्या दोन्ही टर्म सेम आहे, सेम. दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. शरीराचा फरक पडला, कपड्याचा फरक पडला, याचा ड्रेस वेगळा आणि याचा ड्रेस वेगळा. जो व्यक्ती आहे तो कॉमन आहे, एकच आहे, लक्षात ठेवा. इथं टॅन 41 असतो, 1 इंटू 27 हे 27. इथं बी 1 आहे. इथं का लिहिलं नाही, माझा फॉर्म्युला पाहून घ्या. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी इज नथिंग बट टॅन ए प्लस बी. दिसला का बाळांनो, हा तुमचा फॉर्म्युला डेव्हलप झाला. इथं कोण आलं पहा तुमचं, इथं आलेलं आहे टॅन 45 प्लस बरोबर आहे 27. इथं आला माझा टॅन ए प्लस बी. कोणाला पहा, टॅन 45 प्लस 27 हा आला टॅन ए प्लस बी. टॅन हा आला 2, 4 6 हा आला 7, म्हणजे हा आला टॅन 72. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. पहा विद्यार्थी मित्रांनो, कॉस 27 साइन 27 कॉस 27 मायनस साइन 27 मस्ट बी इक्वल टू टॅन ऑफ 72. एकदम महत्त्वाचा असा प्रॉब्लेम आहे. विचारपूर्वक काळजीपूर्वक हा तुम्हाला तयार करायचा होता. ज्यावेळेस तुमच्या ह्या प्रॉब्लेमचं LHS आलं, त्या प्रॉब्लेममध्ये डिवायडेड केलं मी येणार आणि DRला, आणि सरळ सरळ दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. नंबर ऑफ. चला एखादा डबल एक प्रॉब्लेम घेऊ शकता तुम्ही. प्रूव्ह दॅट. पहा बरं, कॉस 20 साइन 20 कॉस 20 मायनस साइन 20 मस्ट बी इक्वल टू टॅन ऑफ 45 प्लस 20 म्हणजे 65. चला घरी करून पहा, होमवर्क येते का नाही. सेम टू सेम प्रॉब्लेम येईल. हे ए प्लस बी 45 प्लस 20 म्हणजे 65. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता. त्या ठिकाणी व्यवस्थित प्रॉब्लेम पाहायचा आणि तयार करायचा. चला तुम्हाला हाही प्रॉब्लेम समजले दोन्ही. डबल एक प्रॉब्लेम आपण तयार करू. या ठिकाणी काय दिलं पहा, कॉट ए इंटू कॉट 4a प्लस 1 अपॉन कॉट ए इंटू कॉट 4a मायनस 1 इज इक्वल टू कॉस 3a अपॉन कॉस 5a. आपण LHS RHS कुणीकडूनही
या गणितावर जाऊ शकतो. जर तुम्ही विचार केला सर मला LHSहून RHSवर जायचं, काही मुलांनी विचार केला मला RHSहून LHSवर जायचं, तरीही जाऊ शकता. जर LHSहून जायचं असेल तर कॉस साईनमध्ये कन्वर्ट करा कॉटचं आणि सरळ सरळ दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. जर तुम्हाला RHSहून जायचं असेल, मी सहज प्रयत्न करतो पहा. वी नो इथं कॉस दिसतो म्हणून पहा, कॉस A + Bचा फॉर्म्युला लावा. कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस, दोन्ही फॉर्म्युले रिप्रेझेंट करा. ह्या आला कॉस A + B, पहा कसा आला, कॉस A cos B मायनस साइन A sin B, कॉस A - B कॉस A cos B प्लस साइन A sin B. इथं काय आलं पहा तुमचं RHS, इथं आलं कॉस 3A अपॉन कॉस ऑफ 5A, बरोबर आहे. इथं काय आलं पहा कॉस 3A, इथं पहा तुमचा A + 4A, म्हणजे मी याला 4A - A लिहू शकतो आणि या ठिकाणी जो 5A त्या कॉसला A + 5A लिहू शकतो. 100% समजलं पहा. इथं जसं तुमचा 4A + A 5A, इथं 4A - A तुमचा 3A येतो, असं रिअरेंजमेंट केली. 3Aला 4A - A लिहिलं, 5ला A + 4A लिहिलं. चला काय फॉर्म्युलाला पहा, कॉस A कॉस B प्लस बोला बोला साइन A साइन B, 100% करेक्ट आहे, अपॉन कॉस A + B कॉस A कॉस B 4A प्लस इथं 4A कॉस 4A इंटू कॉस A साइन 4A इंटू साइन A, असं पाहिजे बाळांनो. इथे काय आलं पहा कॉस A कॉस 5A मायनस साइन A साइन 5A. जवळपास प्रॉब्लेमच्या जवळजवळ पोचायचं. इथं 1 पाहिजे तुम्हाला, म्हणजे याच टर्मनं डिवाईड करून घेऊ, चालेल. पहा डिवायडेड NR अँड DR, डिवायडेड NR DR बाय साइन 4A इंटू साइन A. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे पहा. कॉस 4A कॉस A अपॉन साइन 4A साइन A प्लस साइन 4A इंटू साइन A अपॉन साइन 4A इंटू साइन A. एकदम सिस्टमॅटिक. अपॉन काय आलं पहा कॉस A कॉस 5A अपॉन या ठिकाणी आलं 5A + 6A, 6 पाहायला इथं 6 नव्हता पाहिजे आपल्याला, 5 पाहिजे होता. पहा इथं तुमचा फॉर्म्युला करेक्ट आहे. इथं 5A + A हा 6A होतो, हा 3A करेक्ट आला. इथं तुमचा A + 4A पाहिजे होता. हे बघा A + 4A म्हणजे करेक्ट येत होता. कॉस A कॉस 4A साइन A साइन 4A झालं. पहा इथं आलं, इथं दिलेली टर्म इथं कॉस A कॉस 4A आला, अपॉन साइन A साइन 4A आला, बरोबर आहे. मायनस इथं कोण आला पहा साइन A साइन 4A अपॉन साइन A साइन 4A. एकही स्टेप चुकायला नको. हे बघ या ठिकाणी साइन 4A साइन A साइन A गेट कॅन्सल. हे बघ कॉस अपॉन साइन कॉट 4A, हे बघ कॉस अपॉन साइन कॉस A अपॉन साइन A कॉट A, पूर्ण टर्म कॅन्सल म्हणजे +1, पूर्ण टर्म कॅन्सल म्हणजे +1 अपॉन इथं कोण आलं पहा कॉट A, बरोबर आहे, इंटू कॉट 4A -1. पहा बाळांनो RHS एकदम सोपं होतं. कॉस A + B कॉस A - B, 3Aला 4A - A, 5Aला A + 4A. पहिली गलती केली मी. फॉर्म्युला लावा, डिवाईड करा, लगेच तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये LHS मस्ट बी इक्वल टू RHS असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही तयारही करू शकता, नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्वही करू शकता. एकदम इंटरेस्टिंग असे प्रॉब्लेम आहे जे तुम्हाला सॉल्व करायचे असतात. आता शेवटचा एक लास्ट प्रॉब्लेम पाहायचा आपल्याला. पहा प्रूव्ह दॅट कॉस 15 मायनस साइन 15 कॉस 15 प्लस साइन 15 मस्ट बी इक्वल टू 1/√3. हा होमवर्क करून पहा. डिवायडेड NR अँड DR बाय कॉस 15.
तुम्ही दिलेल्या प्रॉब्लेमला कॉस 15 ट्रान्सफर करा आणि सरळ सरळ टॅन ए प्लस बी किंवा टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करा. नाही आला तर आपण नेक्स्ट स्प्रेडमध्ये सॉल्व्ह करू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.